विषय गणित, घटक क्रमांक 13, नफा आणि तोटा. महत्त्वाचे मुद्दे व नमुना प्रश्न. घटक क्रमांक 13, नफा तोटा. यातील सर्वप्रथम आपण महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे, माल ज्या किमतीला घेतात त्या किमतीला खरेदी किंवा खरेदीची किंमत असे म्हणतात. दुकानदार जो माल आपल्याला विकतो तो कुठून तरी विकत आणत असतो आणि ज्या किमतीला तो माल विकत आणतो त्या किमतीला आपण काय म्हणतो, खरेदी किंमत म्हणत असतो. माल ज्या किमतीला विकतात त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात. मग आपण दुकानदाराकडून वस्तू विकत घेतो आणि वस्तू विकत घेत असताना दुकानदार ज्या किमतीला आपल्याला ती वस्तू विकतो त्या किमतीला आपण त्या वस्तूची विक्रीची किंमत असे म्हणत असतो. खरेदीपेक्षा विक्री जास्त झाल्यास नफा झाला असे म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूची खरेदी किंमत, दुकानदाराने एखादी वस्तू बघा, खरेदी किंमत जर 20 रुपयाची असेल आणि त्याने ती आपल्याला 30 रुपयाला विकली, बघा विक्री किंमत 30 रुपये, म्हणजे खरेदी किंमत त्या दुकानदाराने 20 रुपयाला वस्तू विकत आणली होती आणि ती आपल्याला 30 रुपयाला विकली. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे असं म्हटल्या जाते. बघा विद्यार्थ्यांनो, त्या दुकानदाराने 20 रुपयाची वस्तू आपल्याला 30 रुपयाला विकली तर त्या दुकानदाराला 10 रुपये नफा झालेला आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर त्या व्यवहारामध्ये काय होत असतो, नफा होत असतो. या उलट जर दुकानदाराने 20 रुपयाची वस्तू आपल्याला 15 रुपयाला विकली असती तर या व्यवहारामध्ये दुकानदाराला 5 रुपये तोटा झालेला आहे. म्हणजे खरेदीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला काय होतो, तोटा होत असतो. विक्री किंमत जास्त तर नफा होतो आणि विक्री किंमत जर कमी असेल तर त्या ठिकाणी काय होतो, तोटा होत असतो. क्रमांक 2, खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला काढण्यापूर्वी त्या व्यवहारासाठी होणाऱ्या सर्व खर्चांचा विचार त्यात करावा लागतो. म्हणून खरेदीची किंमत म्हणजेच मूळ किंमत अधिक वाहतूक अधिक अनावळ अधिक जकात अधिक भाडे या सर्व गोष्टीचा समावेश खरेदीच्या किमतीमध्ये होत असतो. आणि विक्री किंमत म्हणजेच माल विकून मिळणारी रोख रक्कम. कधी कधी विक्री करताना काही वेळा सूट किंवा कमिशन देतात, त्यामुळे विक्रीची किंमत ही हातात पडणारी रोख रक्कम असते. बघा विद्यार्थ्यांनो, एका दुकानदाराने जिल्ह्यावरून एक कपाट विकत घेतले. बघा, कपाट खरेदी केलं आणि हे कपाट खरेदी करत असताना त्याने 1000 किंवा 10,000 रुपयाला त्याने कपाट खरेदी केलं. बघा, त्यानंतर त्याला त्या जिल्ह्याच्या मोठ्या शहरावरून हे कपाट दुकानामध्ये आणायला त्याला भाडे जवळपास 500 रुपये भाड्याचा खर्च आला. बघा, भाडे लागले. आणि हे कपाट दुकानामध्ये ठेवण्यासाठी, त्याला उतरवण्यासाठी, चढवण्यासाठी त्याला कामगारांना काही पैसे द्यावे लागले आणि कामगारांची मजुरी म्हणा किंवा खर्च त्याला 500 रुपये खर्च आला. बघा, त्याने वस्तू खरेदी केली 10,000 रुपयाची, कपाटाची किंमत आहे 10,000 रुपये, 500 रुपये त्याला गाडीचा किराया किंवा भाडे लागलं आणि 500 रुपये त्याला कामगारांना मजुरी म्हणून द्यावं लागलं. बघा, मग अशा वेळेस जर आपल्या उदाहरणामध्ये अशा प्रकारे जर म्हटलं असेल 10,000 रुपये त्या कपाटाची किंमत आहे, 500 रुपये त्याचं भाडे आहे आणि 500 रुपये त्याची आणायला मजुरी लागलेली आहे, तर मग या कपाटाची एकूण खरेदी किंमत सांगत असताना नुसतं 10,000 सांगून चालणार नाही. तर त्या कपाटाची खरेदी किंमत सांगत असताना हे 10,000 मूळ किंमत अधिक हे आणण्यासाठी लागणारं भाडे अधिक ते उतरवण्यासाठी चढवण्यासाठी लागलेली मजुरी, या सर्व गोष्टीचा समावेश म्हणजेच खरेदी किंमत होईल. म्हणजे या ठिकाणी खरेदी किंमत जर किती असेल तर ती होणार, बघा विद्यार्थ्यांनो, 11,000 रुपये. आता
या खरेदी किमतीचा विचार करून मग नंतर आपण ठरवणार आहोत की त्याने वस्तू विकल्यानंतर त्याला किती रुपये नफा झाला अथवा किती रुपये तोटा झाला। म्हणजे खरेदी किंमत सांगत असताना उदाहरणामध्ये आपल्याला वस्तूची खरेदी किंमत अशी दिलेली असते बघा, 10,000 रुपये, मग 500 रुपये भाडा लागला आणि 500 रुपये मजुरी लागली। मग आपण काय करतो विद्यार्थ्यांना, फक्त या किमतीचा विचार करत असतो खरेदी किमतीचा। असं न करता वस्तू खरेदी किमतीचा विचार करत असताना ही मूळ किंमत अधिक त्याला आणण्यासाठी लागणारा खर्च किंवा आणखी जर मजुरीचा खर्च लागला असेल किंवा आणखी दुरुस्तीचा काही खर्च लागला असेल तर त्या सगळ्याचा समावेश खरेदी किमतीमध्ये होत असतो। त्याच प्रकारे विक्री किंमत बघा विद्यार्थ्यांनो, आता ही 11,000ची वस्तू त्याने एखाद्या व्यक्तीला 12,000 रुपयाला विकली बघा, 12,000 रुपयाला विकली आणि त्या 12,000 रुपये किमतीला विकत असताना त्याने काय केलं, दुकानदाराने त्या माणसाला 500 रुपयाची सूट दिली बघा। म्हणजे भाव आपण जसं दुकानामध्ये गेल्यानंतर काय करतो विद्यार्थ्यांनो, भाव करत असतो की मला ही किंमत थोडीशी कमी करून पाहिजे, आपल्याला कमी करून द्या, असं आपण काय करत असतो, भावबाजी करत असतो बघा दुकानदारासोबत। मग अशा वेळी दुकानदार आपल्याला काही किंमत कमी करतो, म्हणजे ती 12,000 रुपयाला विकायची वस्तू तो काय करतो, 500 रुपये आणखी कमीने विकतो बघा, 500 रुपये कमीने विकतो। म्हणजे एवढं त्याला आपण सूट दिली बघा, त्या ग्राहकाला आपण काय केली, 500 रुपयाची सूट दिली। मग अशा वेळेस त्या वस्तूची विक्री किंमत, त्या कपाटाची विक्री किंमत ही 12,000 न राहता ही 500 रुपये आपण जे सूट दिले आणि आपल्या हातात प्रत्यक्ष किती मिळाले, 11,500 रुपये मिळाले। मग आपल्या हातात प्रत्यक्ष जेवढे रुपये मिळाले असतात त्याच रुपयाला आपण काय समजायचं, विक्री किंमत समजायचं। हे सूट दिलेले कमी केलेले 500 रुपये आपण विक्री किमतीमध्ये पकडता येणार नाही। प्रत्यक्ष आपल्या हातात जेवढी रक्कम मिळते तीच रक्कम आपली काय असते, विक्री किंमत असते। अशा प्रकारे खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन्ही किमतीचा विचार आपण करत असताना अशा प्रकारे आपण जर त्याच्यात काही अतिरिक्त गोष्टी असतील तर त्या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागतो आणि या गोष्टीचा विचार केल्यानंतरच खरेदी किंमत आणि विक्री किंमत ठरवता येईल आणि त्याच्यानंतरच आपण त्या व्यवहारामध्ये नफा झाला अथवा तोटा झाला हे सांगू शकतो। मुद्दा क्रमांक 3, खरेदी, विक्री, नफा, तोटा, शेकडा नफा व शेकडा तोटा यामधील संबंध पुढील सूत्रावरून लक्षात येतील। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्वाचे असे 4 सूत्र या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे 4ही सूत्र आपल्याला अगदी आपण ज्याला मुखपाठ म्हणू, मुखपाठच करायची गरज नाही, कारण आपण जेव्हा यावरील उदाहरणाचा सराव करू, जेवढा अधिक सराव करू हे सूत्र आपल्याला आपोआपच लक्षात राहतील। तर बघा, जर एखाद्या व्यवहारात नफा झाला असेल आणि नफा किती रुपये झाला हे जर काढायचं असेल तर आपण सूत्र आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी, म्हणजे विक्री किमतीमधून काय करायचं, खरेदी किंमत वजा करायची। आताच आपण मगाशी जे उदाहरण घेतलं होतं बघा विद्यार्थ्यांनो, की विक्री किंमत होती 30 रुपये आणि खरेदी किंमत होती 20 रुपये। आपण एक वस्तू 20 रुपयाची 30 रुपयाला विकली होती। मग या व्यवहारामध्ये आपल्याला काय झालं होतं, नफा झाला होता। मग आपण नफा कसा काढला विद्यार्थ्यांनो, नफा बरोबर विक्री किंमत म्हणजे 30 रुपये वजा खरेदी किंमत 20 रुपये बरोबर आपल्याला काय उत्तर मिळालं होतं, 10 रुपये नफा मिळाला होता। आणि तेच बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला शेकडा जर नफा काढायचा असेल, हा एक महत्वाचा सूत्र आहे बघा, शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत हा सूत्र आपण लक्षात ठेवायचं आणि या सूत्रामध्ये मग बघा आपल्याला काय करायचं, संख्या ठेवायच्या फक्त। आता आपला हा जो व्यवहार होता या व्यवहारामध्ये आपल्याला किती रुपये नफा झाला विद्यार्थ्यांनो, 10 रुपये नफा झाला। मग शेकडा किती रुपये नफा झाला हे काढायचं तर बघा आपण काय करणार, फक्त ही किंमत यामध्ये या सूत्रात ठेवूया बघा, बरोबर नफा किती 10 रुपये ना, 10 गुणिले 100 आणि या वस्तूची खरेदी किंमत किती होती विद्यार्थ्यांनो, खरेदी किंमत होती 20 रुपये 20 आणि हे उदाहरण आता आपण सोडवायचं। हे उदाहरण सोडत असताना बघा आपण विद्यार्थ्यांनो हे शून्य, खालचे शून्य जेवढे तेवढे वर शून्य असले तर कमी करू शकतो। पुन्हा बघा आपण विद्यार्थ्यांनो बे 1 बे आणि बे 5 10। आता काय उरलं बघा, भागाकार जो आहे भागाकार संपलेला आहे, फक्त काय राहिलेला आहे, अंशांशामध्ये गुणाकार राहिला बघा, 5 गुणिले 10 म्हणजे 10 5 50, 10 5 50 आणि खाली छेदामध्ये 1 म्हणजे बरोबर काय विद्यार्थ्यांनो 50%। या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 50% नफा झालेला आहे। जी 20 रुपयाची खरेदी किंमत असलेली वस्तू 30 रुपयाला जर विक्री किंमत, तर या व्यवहारामध्ये 10 रुपये जो नफा झाला हा नफा
या 20 रुपये किमतीच्या 50% आहे आणि म्हणून या व्यवहारामध्ये आपल्याला शेकडा नफा 50% झालेला आहे. हे झालं बघा नफ्याच्या संदर्भात. आता तोटा बघा. तोटा बरोबर काय? तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. जेव्हा व्यवहारामध्ये विक्री किंमत कमी असते बघा, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते, तेव्हा आपल्याला काय होतो? तोटा होतो. मगाचा जो आपलं उदाहरण आहे बघा, आपण काय विद्यार्थ्यांनो खरेदी किंमत होती बघा, खरेदी किंमत 20 रुपये होती. म्हणजे दुकानदाराने एक वस्तू 20 रुपयाला विकत आणली होती आणि ती आपल्याला किती रुपयाला विकली होती? 15 रुपयाला विकली होती बघा विद्यार्थ्यांनो. ती वस्तू आपल्याला 15 रुपयाला दिली होती. 20 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकली बघा त्या दुकानदाराने आपल्याला. मग त्या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराचं काय झालेलं आहे? नुकसान झालेलं आहे. नुकसान झालं म्हणजे काय झालेलं आहे? त्याला 5 रुपये कमी मिळाले. खरेदी किमतीपेक्षाही 5 रुपये कमी मिळाले, म्हणजे त्याला काय झालेलं आहे? तोटा झालेला आहे. या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. मग किती रुपये तोटा झाला? आपण काय करतो बघा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांनो, तोटा बरोबर खरेदी किंमत किती बघा 20 रुपये वजा विक्री किंमत किती आहे? 15 रुपये. 20 वजा 15 बरोबर 5 रुपये. या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 5 रुपये तोटा झालेला आहे. हे झालं तोटा काढण्याचं सूत्र. आणि हेच आपल्याला जर शेकडा तोटा काढा म्हणलं बघा विद्यार्थ्यांनो, शेकडा तोटा टक्केवारीमध्ये काढा म्हटलं, किती टक्के त्याला तोटा झाला किंवा शेकडा किती तोटा झाला हे जर काढायचं तर बघा सूत्र असं आहे विद्यार्थ्यांनो, तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. हा सूत्र आपल्या लक्षात असला की मग आपण काय करायचं, या सूत्रामध्ये फक्त किंमत ठेवायची आहे. बघा तोटा किती रुपये झाला विद्यार्थ्यांनो? प्रत्यक्ष 5 रुपये गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती होती बघा विद्यार्थ्यांनो? 20 रुपये त्याची खरेदी किंमत होती. 20 रुपये. आपण याला आता सोडवूया बघा. 20 एके 20 आणि 20 पाचे 100. पुन्हा आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो? 5 पाचा 25%. म्हणजे या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 25% तोटा झालेला आहे. 20 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकली तर त्याचा 5 रुपये नुकसान झालेलं आहे, 5 रुपयाचा तोटा झालेला आहे आणि या 5 रुपयाचा तोटा हा 25% एवढा आहे. अशा प्रकारे आपण हे जे दोन्ही सूत्र आता आपण समजून घेतले, या सूत्राचा आपण जेवढा अधिक सराव करू हे सूत्र आपोआप आपल्या लक्षात राहणार आहेत. आता हा घटक आपल्याला नीट समजून घेण्यासाठी या घटकावरील काही नमुना प्रश्न आहेत. त्या नमुना प्रश्नांचं आता आपण काय करूया थोडंसं ते समजून घेऊया. त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही ते वाचन करून समजून घेऊ शकता. आणि सोबतच मी तुम्हाला आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, ते सुद्धा तुम्ही अधिक काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा. तर नमुना प्रश्न क्रमांक 1, एका दुकानदाराने 10 रुपये डझनाच्या दराने 2 डझन चॉकलेट खरेदी केले. जर त्याने 1 रुपया या दराने प्रत्येक चॉकलेट विकले तर त्याला किती नफा होईल? उदाहरण अतिशय सोपं आहे विद्यार्थ्यांनो. फक्त या उदाहरणामध्ये काय माहिती दिलेली आहे ते थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या. पहा काय म्हणताय, एका दुकानदाराने 10 रुपये डझनाच्या दराने 2 डझन चॉकलेट खरेदी केले. बघा किती? 10 रुपये डझन. 10 रुपये डझनाचा दर. आणि किती डझन चॉकलेट खरेदी केली विद्यार्थ्यांनो? 2 डझन. 2 डझन. 10 रुपये डझनाच्या दराने म्हणजे एका डझनाची किंमत 10 रुपये आणि 2 डझन जर त्याने चॉकलेट खरेदी केले म्हणजे त्याला किती रुपयाची खरेदी केली बघा विद्यार्थ्यांनो? त्याची खरेदी किंमत किती आहे बघा? त्याची खरेदी किंमत होणार आहे 20 रुपये. 10 रुपयाचे 1 डझन तर 20 रुपयाचे 2 डझन. आणि 2 डझन म्हणजे किती होतात हे थोडंसं समजून घ्या विद्यार्थ्यांनो. 1 डझन म्हणजे 12 होत असते, तर 2 डझन म्हणजे 24 चॉकलेट. त्या दुकानदाराने 20 रुपयाला 24 चॉकलेट खरेदी केलेले आहेत. 2 डझन म्हणजे 24 चॉकलेट खरेदी केलेले आहेत. मग नंतर बघा काय माहिती दिली आहे, जर त्याने 1 रुपया या दराने म्हणजे या भावाने 1 रुपया या भावाने किंवा या दराने प्रत्येक चॉकलेट विकले तर त्याला किती रुपये नफा होईल? त्याने एकूण किती चॉकलेट घेतले विद्यार्थ्यांना? 2 डझन म्हणजे 24 चॉकलेट घेतले आणि आता हे ते 1 रुपयाला 1 चॉकलेट या दराने जर त्याने विकले तर त्याला एकूण किती रुपये मिळतील बघा विद्यार्थ्यांनो? 1 रुपयाचा 1 तर 24 चॉकलेटचे किती रुपये मिळतील? 24 रुपये त्याला मिळतील.
मग या व्यवहारामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, दुकानदाराला नफा झाला अथवा तोटा झाला. त्याने 20 रुपयाला खरेदी केलेले चॉकलेट 24 रुपयाला विकले. विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. आता किती रुपये नफा झाला? मग नफा काढण्याचं सूत्र आपण विचार करूया. या ठिकाणी सूत्राची काही गरज नाही. या ठिकाणी आपल्याला पाहिल्याबरोबर लक्षात येईल 20 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकली म्हणजे 4 रुपये नफा झालेला आहे. अगदी हा छोट्या छोट्या संख्या आहेत, त्यामुळे आपल्या हे पटकन लक्षात येते. इथं नफाचं सूत्र तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, किंवा सूत्रात जर ठेवलं बघा तर विक्री किंमत आहे 24 वजा खरेदी किंमत होती 20 बरोबर 4 रुपये त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे 4 रुपये. आणि हे उत्तर बघा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे वर्तुळ सुद्धा रंगवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, 20% नफा घेऊन एक पेन 60 रुपयाला विकले तर पेनाची मूळ किंमत किती? पेनाची मूळ किंमत म्हणजेच मुलांनो पेनाची खरेदी किंमत किती? आपल्याला या ठिकाणी पेनाची खरेदी किंमत काढायची आहे. आणि अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सर्वांनी या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या. हा एक उदाहरण जर तुम्ही नीट समजून घेतले तर या प्रकारचे आणखी बरेचसे उदाहरण आपल्याला स्वाध्यायामध्ये येणार आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यात तुम्हाला मदत होईल. तर बघा विद्यार्थ्यांनो, काय म्हटलंय? 20% नफा घेऊन एक पेन 60 रुपयाला विकले. म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला नफा झालेला आहे. किती टक्के नफा झाला विद्यार्थ्यांनो? 20%. आणि 20%चा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? 100 रुपयावर 20 रुपये. 100 रुपयावर 20 रुपये नफा झालेला आहे. 20%चा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? 100 प्रत्येक 100 रुपयावर 20 रुपये त्याला नफा झालेला आहे. तर मग आपण बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचं जर उदाहरण असेल आणि अशा प्रकारचं उदाहरण सोडत असताना काय करायचं? मानू हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे मानणे. समजा त्या पेनाची किंमत खरेदी किंमत जर 100 रुपये असेल, त्या पेनाची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर याच्यावर 20% नफा म्हणजे 20 रुपये नफा. मग या वस्तूला किती रुपयाला विकावं लागेल विद्यार्थ्यांनो? 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकावी लागेल. बघा 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकली तर या ठिकाणी बघा त्या व्यक्तीला काय होणार आहे? 20% नफा होणार आहे. बरोबर आहे का? खरेदी किंमत जर 100 रुपये असेल आणि याच्यावर 20% नफा झाला म्हणजे 20 रुपये नफा झाला, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली असेल? 120 रुपयाला विकली असावी. पण आपल्या उदाहरणामध्ये बघा काय म्हटलं आहे? म्हणजे असा एक अपूर्णांक आपल्याला तयार करून घ्यावा लागतो विद्यार्थ्यांनो. हा अपूर्णांक, अशा प्रकारचा अपूर्णांक तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. 100 रुपयावर 20 रुपये नफा म्हणजे ती वस्तू 120 रुपयाला विकलेली असावी. ही विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे. पण आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला जे उदाहरण दिले त्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय बघा विद्यार्थ्यांनो? किती रुपयाला विकले? 60 रुपयाला विकले. म्हणजे विक्री किंमत किती आहे? 60 रुपये. विक्री किंमत 60 रुपये ते वर लिहायचं. बघा इथं विक्री किंमत 120 होती आणि 60 रुपये विक्री किंमत हे वर लिहायचं. आणि आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत आपण 100 मानलो होतो. आता आपल्याला खरेदी किंमत काढायची, म्हणजे ती काय समजा आपण एक्स मानू. समजा ही आपल्याला काढायची आहे. ही किंमत आपल्याला काढायची आहे. एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा जर अपूर्णांक अशा प्रकारची जर मांडणी तयार करता आली तर तुम्हाला खरेदी किंमत काढण्याचा कोणताही प्रश्न सोडवता येईल. मग नफ्यावरचा असू शकतो किंवा तोट्यावर सुद्धा असू शकतो. सोडवण्याची पद्धत अशीच राहील. बघा 100 रुपये किंमत मानायची आणि मग जर नफा झाला असेल तर तेवढे रुपये त्याच्यामध्ये वाढतील आणि तोटा झाला असेल तर तेवढे रुपये कमी होतील. म्हणजे बघा या व्यवहारामध्ये जर 20 रुपये तोटा म्हणलं असेल विद्यार्थ्यांनो तर 100 रुपयावर 20% तोटा म्हणजे 20 रुपये तोटा. म्हणजे ती वस्तू 80 रुपयाला विकावी लागली असती. म्हणजे इथं संख्या राहिली असती 80. तोटा म्हटलं असतं तर इथं 80 ही संख्या लिहावी लागली असती. परंतु या ठिकाणी नफा म्हटलेला आहे, फायदा झालेला आहे 20 रुपये म्हणून 20 रुपये आपण वाढवलेले आहेत समजा. आता मग बघा विद्यार्थ्यांनो, हा समीकरण सोडवत असताना आपण काय करूया? हा या बाजूचा अपूर्णांक या बाजूला नेऊया. हा या बाजूच्या संख्या आहेत ना ह्या समीकरणाच्या उजव्या बाजूला नेऊया आणि हा एक्स ला काय करूया? इकडे आणूया. म्हणजे एक्स बरोबर, आता बघा विद्यार्थ्यांनो, या बाजूच्या संख्या आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला नेत असताना जी संख्या गुणाकारात असेल ती भागाकारात जाते आणि जी भागाकारात असेल ती गुणाकारात जाईल. बघा म्हणजे 100 हे इथं भागाकारात आहे, हे वर कावणार इकडे गुणाकारात होईल. म्हणजे बघा हे कसं होईल? 60 गुणिले भागाकारात जे असेल ते इकडे गुणाकारात गुणिले 100
आणि इकडे जे गुणाकारात असेल ते विद्यार्थ्यांना या बाजूला जाताना भागाकारात जात असते. आपण अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार हा उदाहरण समजून घेतलेला आहे, हा भाग समजून घेतलेला आहे. त्याच्यात हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. समीकरणाच्या या बाजूला जर गुणाकार असेल तर तो इकडे काय होतो, भागाकार होतो. इकडे बेरीज असेल तर या बाजूला गेलं तर वजाबाकी होत असते. आता हे सोडवणे आपल्यासाठी फार अवघड नाही, फार सोपं आहे. बघा खाली एक शून्य आहे, हा एक शून्य कमी करूया आणि वरचा एक शून्य सुद्धा कमी करून घेऊया. पुन्हा बघा विद्यार्थ्यांनो 6 1 असं आपण करू शकतो की 6 1 6 साइन 2 12. म्हणजे काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, आता 100 गुणिले 1 म्हणजे 100 आणि खाली 2. आणि हे जर आपण सोडवलं बघा विद्यार्थ्यांनो 100 भागिले 2 तर याचं उत्तर काय ते 50 दुने 100. म्हणजे त्या वस्तूची या आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची होती. त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये होती, 50 रुपये होती. आणि हे आपल्याला जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आपलं उत्तर बघा या ठिकाणी बी हे पर्यायाचं वर्तुळ रंगवलेलं आहे. निश्चितच हे जे मी तुम्हाला आता स्पष्टीकरण दिलेलं आहे हे तुम्हाला एकदम पटकन लक्षात येणार नाही. त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघू शकता, हा उदाहरण पुन्हा एकदा बघू शकता, किंवा या प्रकारचे प्रश्न आपल्या या घटकाच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा आलेले आहेत तेव्हा सुद्धा मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे, तेव्हा काळजीपूर्वक समजून घ्या. अतिशय महत्वाचा हा असा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नमुना प्रश्न क्रमांक 3. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 10,640 रुपयाला विकल्या आणि त्याला 1,140 रुपये नफा झाला, तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती? आता या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला पुस्तकाची मूळ किंमत काढायची आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा वगैरे काही दिलेला नाही, त्यामुळे सूत्राचा विचार आपण करणार नाही. पहिल्यांदा याचा विचार करा. बघा विद्यार्थ्यांनो काय म्हटलंय की एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती किती रुपयाला विकल्या, 10,640 रुपयाला विकल्या आणि त्याला नफा किती झाला, 1,140 रुपये नफा झाला. म्हणजेच आपण काय करणार बघा विद्यार्थ्यांनो, या विक्री किमतीतून त्याला एवढ्या रुपयाला विकल्यानंतर 1,140 रुपये काय झाला, नफा झालेला आहे. म्हणजे या किमतीतून, विक्री किमतीतून आपण हा निव्वळ नफा जर वजा केला तर त्या 1000 प्रतीची आपल्याला खरेदी किंमत समजून येईल. म्हणजे बघा 10,640 रुपयाला विकल्यानंतर त्याला किती रुपये नफा झाला, 1,140 रुपये नफा झालेला आहे. मग 0 मधून 0 वजा करूया, 0, 4 मधून 4 गेले 0, 6 मधून 1 वजा गेला तर 5 आणि 0तून जात नाही, हातचा गेल बघा, 10 मधून 1 वजा गेला तर 9. म्हणजेच त्या 1000 प्रती जे आहेत, 1000 प्रती पुस्तक, 1000 प्रतीची खरेदी किंमत, पूर्ण 1000 प्रतींची खरेदी किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो, 9,500 इतकी आहे. ही 1000 पुस्तकांची खरेदी किंमत आहे बघा. आणि ही ह्या 9,500 रुपयाच्या वस्तू 1000 प्रती त्याने 10,640 रुपयाला विकल्या, तेव्हा त्याला 1,140 रुपये का झाला, नफा झालेला आहे. मग आता बघा आपल्याला काय म्हटलंय, पूर्ण 1000 प्रतीची खरेदी किंमत विचारलेलं नाहीये, प्रत्येक पुस्तकाची, एका पुस्तकाची किंमत विचारलेली आहे. मग आपल्याला 1000 पुस्तकाची किंमत दिलेली आहे, आपल्याला याच्यावर एका पुस्तकाची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार विद्यार्थ्यांनो, बघा 9,500 भागिले आपल्याला 1000 करावं लागेल. 9,500 भागिले 1000 म्हणजे आपल्याला एका पुस्तकाची किंमत मिळेल. हे आता सोडवणे सोपं होईल बघा. 1 2 1 2 म्हणजे वर जेवढे शून्य तेवढे खालचे शून्य जर असेल तर आपण कमी करू शकतो. नंतर आता काय उरलं बघा विद्यार्थ्यांनो, 95 भागिले 10. आणि हे अपूर्णांकामध्ये आपण कसं शिकलो बघा विद्यार्थ्यांनो, खाली एक शून्य असेल तर काय होते, एका अंकानंतर दशांशी म्हणजे 9.5 रुपये, म्हणजेच 9 रुपये आणि 50 पैसे. 9 रुपये आणि 50 पैसे. एका पुस्तकाची किंमत किती झाली विद्यार्थ्यांनो, 9.5 रुपये म्हणजेच 9 रुपये 50 पैसे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. एका दुकानदाराने प्रत्येकी 500 रुपयेच्या दराने 15 टेबले आणि प्रत्येकी 300 रुपयेच्या दराने 20 खुर्च्या विकत घेतल्या. वाहतुकीसाठी त्याने 250 रुपये खर्च केले. त्याने ती टेबले व खुर्च्या प्रत्येकी
390 रुपयाच्या सरसकट दराने विकल्या तर नफा अथवा तोटा किती? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला जर दिला असेल विद्यार्थ्यांना, तर सुरुवातीला या प्रश्नामध्ये आपल्याला आता नफा किती आणि तोटा किती हे काढण्यापूर्वी आपल्याला या व्यवहारामध्ये हा जो या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं या उदाहरणामध्ये सुरुवातीला खरेदी किंमत किती आणि विक्री किंमत किती हे काढून घ्यावं लागेल. या व्यवहारामध्ये आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन किमती काढून घेणे आवश्यक आहे. आणि ह्या दोन किमती काढून झाल्यानंतर मग आपण सांगू शकतो की या व्यवहारामध्ये त्याला नफा झाला अथवा तोटा झाला आणि तो किती रुपये झाला. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी आपल्याला कोणत्याही वस्तूच्या सरसकट किमती दिलेल्या नाही आहेत. आपल्याला काय म्हटलं बघा, 500 रुपयाच्या दराने 15 टेबले, 500 रुपयाच्या किमतीने 15 टेबले म्हणजे बघा किती रुपयाचे होतील बघा, 500 गुणिले 15 जर आपण केले तर 1500 1500 आणि 15 5 75 म्हणजे 7500 रुपयाचे टेबल. नंतर प्रत्येकी 300 रुपयाच्या दराने 20 खुर्च्या, 300 रुपयाच्या दराने 20 खुर्च्या बघा, 300 गुणिले 20, 20 त्रिक 60 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 6000 रुपयाच्या खुर्च्या. नंतर वाहतुकीसाठी जो आपण महत्वाच्या मुद्द्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की वाहतुकीसाठी त्याने 250 रुपये खर्च केले. म्हणजे बघा त्या वस्तूची आता खरेदी किंमत ठरवत असताना आपल्याला खरेदी किंमत ठरवत असताना ही किंमत, टेबलाची, खुर्च्याची किंमत आणि वाहतुकीचा खर्च या तिघांचाही विचार करावा लागेल. म्हणजे तीनही एकत्र करावे लागेल. बघा 7500 अधिक हे 6000 अधिक 250 या तीनही किमती एकत्र केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळेल. बघा मग 0 अधिक 0 अधिक 0 5 7 13 13750. आपल्याला एकूण त्या दुकानदाराने ज्या वस्तू विकत घेतल्या त्या वस्तू त्याने त्याची खरेदी किंमत किती आहे, 13750 रुपये एवढी त्याची खरेदी किंमत आहे. नंतर बघा त्याने त्या वस्तू विकत असताना सरसकट टेबले असो की खुर्ची असो, प्रत्येकी टेबल अथवा खुर्ची वेगवेगळ्या दराने न विकता त्याने घेताना वेगवेगळ्या दराने घेतलं, परंतु विकताना काय केलं बघा, त्याने सरसकट 390 रुपयाच्या दराने त्या वस्तू विकलेल्या आहेत. आता एकूण वस्तू किती बघा विद्यार्थ्यांनो, 15 टेबल आणि ह्या 20 खुर्च्या म्हणजे एकूण किती वस्तू झाल्या बघा, 15 अधिक 20 35 वस्तू. आणि एका वस्तूची किंमत किती, 390 गुणिले 35. हे केल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत मिळेल. बघा मग आपण करूया 5 0 0 9 5 45 5 हातचे 4 5 त्रिक 15 न 4 19 एक शून्य वाढला 3 0 0 9 त्रिक 27 7 हातचे 2 3 त्रिक 9 2 11 0 5 16 6 हातचा 1 3 1 13650. त्याची विक्री किती बघा विद्यार्थ्यांनो, 13650. तर आता आपल्याला विक्री किंमत मिळालेली आहे 13650. तुम्हीच विचार करा विद्यार्थ्यांनो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही काय आहे, कमी आहे. म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा जेव्हा विक्री किंमत कमी असते, विक्री किंमत कमी म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला काय झाला विद्यार्थ्यांनो, तोटा झालेला आहे. विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो आणि विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. ही किंमत कमी आहे. मग तोटा किती रुपये झाला हे काढण्याकरता बघा, 13750 वजा 13650. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा काढण्याचं सूत्र काय आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आणि ही वजाबाकी आपण जर सोडवली विद्यार्थ्यांनो, 13750 म्हणून 13650 जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळते 100 रुपये. या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 100 रुपये तोटा झालेला आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ए या पर्यायाचं वर्तुळ सुद्धा रंगवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या घटकावरील नमुना प्रश्नात आज समजून घेतलेले आहेत. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा.
मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन। तेव्हा आता शेवटची एकच गोष्ट, एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।